राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी नागपूरमधल्या बजाजनगर येथे आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। परवाने नसताना नागपूर शहरात अवैध टेरेस बार, पब, हॉटेल्स हे गुन्हेगारीचे अड्डे बनल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तसंच परवानगी नसताना टेरेस बार पहाटेपर्यंत सुरू असतात, त्यामुळे अशा पब, बार संचालकांनी कार चालकांवर कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। नागपूर शहरातल्या रामनगर, वर्धा रोड, रामदास पेठ, धंतोली, लक्ष्मीनगर, सदर, हिंगणा रोड, सीए रोड, सिव्हिल लाईन आणि इतर रहिवासी क्षेत्र मिळून 100च्या वर रूफटॉप हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार रात्री टेरेसवर मध्यरात्रीपर्यंत म्युझिक, डीजे वाजवता येत नसताना रहिवासी भागात म्युझिक सोबत मद्य पार्टी सुरू असते। हे न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन उघड्या डोळ्यानं सुरू आहे। पब, हुक्का पार्लर हे गुन्ह्यांचे हॉटस्पॉट बनलेले आहे। कारवाई फक्त नाममात्र असल्याचं अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी म्हटलेलं आहे। नंतर नाही, मधल्या काळामध्ये इलेक्शन असल्यामुळे मी तो विषय थांबवून ठेवला होता। हा विषय खूप पहिलेपासून माझ्या डोक्यात आहे, कारण की मला जे प्रतिष्ठित नागरिक आहे, ज्या ज्या ठिकाणी रूफटॉप सुरू झालेले आहे त्या लोकांची सुद्धा मला म्हणजे कंप्लेंट होती, त्यांचे फोन होते की तुम्ही कसे करून याला बंद करा। भाऊ, हे गृह खातं आणि या संबंधित जे महत्त्वाचे खाते आहेत ते स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत। तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही या संदर्भात त्यांच्याशी काय बोलणार आहात? बिलकुल बोलणार आहे त्यांनी, म्हणून तर प्रशासनाला धारेवर धरलं ना की तुम्ही रहिवासी एरियामध्ये कसं काय परमिशन देऊन राहिले। रात्री 12 वाजेपर्यंत पब आणि ते रूफटॉप चालू पाहिजे, तुम्ही 4-4 वाजेपर्यंत कसं काय चालू ठेवून राहिले। त्याच्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब ऍक्शन घ्यायला लावलेली। तिथे तर जाऊन अमितेश कुमार साहेबांना त्यांच्याबरोबर बसून त्यांनी सांगितलं की कडक कारवाई करा। तिथे त्या हॉटेलला सुद्धा कुलूप लावायला लावला आणि नागपूरला सुद्धा आम्ही आता गडकरी साहेबांनाही मी भेटणार आहे आणि फडणवीस साहेबांना सांगून नागपूरचे रूफटॉप आम्ही बंद करणार म्हणजे करणार, त्या किती काही असलं। वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात जे आहे ते आरोप केले होते पोलिसांवर, तुम्ही आता काहीतरी वडेट्टीवारांच्या बाबतीत? नाही, मी वडेट्टीवारांचं नाव घेतलेलं नाही आहे। वडेट्टीवारांचं काय आहे तेही मला माहित नाही आहे। ते कोणतं तरी एक बार आहे, तिथं होत राहते, कोणीतरी म्हणते का बा ते याचा आहे, त्याचा आहे, कोणत्या तरी नेत्याच्या याचा आहे, असं जी माहिती आहे ती माहिती मी सांगितली की ते कोणते काँग्रेसचे नेते, आता ते कोणते आहे ते मला माहिती घ्यावं लागेल, ती माहिती नाही आहे। माहिती मिळाल्यावर मी सांगितलं। पण भाऊ, अवैध धंधे खूप दिवसापासून विषय नाही। प्रशांत भाऊ, कांग्रेस के किस नेता का नाम लेना चाह